देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यासह आशिष शेलार गेल्या सुमारे 2 दशकापासून छत्रपती शिवाजी महाराज जयंती महत्त्वाचे नेते मंत्री इथे उपस्थित आहेत। शासकीय जयंती म्हणून जगभरामध्ये साजरी केली जात आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी शिवप्रेमींची सुद्धा उपस्थिती आहे। दरवर्षी खरं तर शिवप्रेमी लाखोंच्या संख्येने छत्रपती शिवाजी महाराजांना एक समिती गठीत करावी, मानवंदना देण्यासाठी मानाचा मुजरा करण्यासाठी येत असतात। यावर्षी सुद्धा मोठ्या संख्येने शिवप्रेमी दाखल झाले आणि हा सोहळा इथे पार पडतोय आणि जगभरातील सर्व भाषांमध्ये अनुवाद करून उपलब्ध करून द्यावं। विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी 400 वर्ष पूर्ण त्या काळामध्ये सर्व देण्यासाठी एक अति सुंदर रेखीव आणि पूर्ण आसनाची लहानशी चांगली मूर्ती धातूमध्ये तयार करून ती अधिकृत त्याला मंजूर द्यावी आणि त्यानंतर भारत सरकारच्या माध्यमातून जगभरामधल्या सर्व वकिलातामध्ये ते आपण स्थापित करू शकतो। त्याचप्रमाणे आता जगामध्ये अमेरिकेमध्ये आम्ही छत्रपती फाउंडेशनच्या तर्फे शिवजयंती साजरी करतो, त्याप्रमाणे जगभरामध्ये शिवजयंती साजरी केली जाते आणि आज आपल्याला ज्यावेळी 2030 साल येईल त्यामध्ये आमच्या आपण पाहतोय राज्यभरामध्ये शिवरायांना मानाचा मुजरा केला जातोय आणि सध्या किल्ले शिवनेरीवर या ठिकाणी मोठ्या संख्येने शिवप्रेमी जमलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासह उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा भव्य सोहळा पार पडतोय आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा आता इथे सादर होणार आहेत। धन्यवाद। आणि यानंतर तमाम शिवप्रेमींना शुभेच्छा देण्यासाठी किल्ले शिवनेरीचे शिलेदार, शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांना मी विनंती करतो। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा छत्रपती शिवरायांच्या जन्माने पुढे झालेल्या आजच्या या शिवजयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो। राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय सुनेत्राजी वहिनी साहेब, सन्माननीय सांस्कृतिक मंत्री आदरणीय शेलार साहेब, सन्माननीय व्यासपीठ रितेशजी देशमुख साहेब आणि प्रशासनाचे आमचे कलेक्टर आणि दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदींनी ट्विट केले, ते काय म्हणतात आपण पाहूयात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त दूरदर्शी नेते, कुशल प्रशासक, विलक्षण रणनीतिकार, स्वराज्याचे पुरस्कर्ते अशा महान व्यक्तिमत्वाला आम्ही साष्टांग नमन करतो। त्यांचं शौर्य आपल्याला प्रेरणा देईल, त्यांचं सुशासन आपल्यासाठी मार्गदर्शक ठरेल आणि न्याय तसंच स्वाभिमानाची त्यांची भावना आपल्या समाजाला अधिक सक्षम करेल, असं मोदी म्हणतात। दरम्यान याच संदर्भात राहुल गांधींनी सुद्धा ट्विट केलंय, ते काय म्हणतात तेही बघूयात। शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। शिवाजी महाराज हे शौर्य, दूरदृष्टी आणि न्याय नेतृत्वाचं एक अद्वितीय प्रतीक आहे। त्यांचं तत्वज्ञान आणि धैर्य आजही आपल्याला अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी प्रेरणा देतं। असं ट्विट राहुल गांधी यांनी केलंय। पंतप्रधान मोदींसह राहुल गांधींनी छत्रपती शिवरायांना ट्विटच्या माध्यमातून अभिवादन केलेलं आहे आणि सगळ्यांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्यात। इथे आपण पाहतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बदल करून यांना भेटण्यासाठी पदापर्यंत ज्या कुटुंब आलेले आहेत। ते सन्माननीय आदरणीय सुनेत्रा पवार त्यांच्याशी संवाद साधताना इथे पाहायला मिळतात। प्रवीण तातवडे, गाव पिंपळवंडी, तालुका किल्ले शिवनेरी, जुन्नर।